आले का सगळे? चला मग करूया सुरुवात आजच्या अभ्यासाला. आज सुद्धा आपण मराठीमधली व्यंजने शिकणार आहोत. लेट्स रिवाइज व्हॉट वी लर्न्ड इन प्रिव्हियस लेसन्स. व्यंजने म्हणजे आपल्या इंग्लिशमध्ये कॉन्सनंट्स असतात ना, तसे मराठीमध्ये सुद्धा असतात. मराठी ऑल्सो हॅज कॉन्सनंट्स लाईक इंग्लिश. तुम्हाला माहिती आहे का किती व्यंजने असतात मराठीत? डू यू नो हाऊ मेनी कॉन्सनंट्स मराठी हॅज? 36. बापरे, खूप आहेत ना? There's so many, aren't they? But it's okay, we'll learn it. लेसन 4 मध्ये आपण 9 मुळाक्षरे शिकलो, बरोबर? In lesson 4, we learned 9 letters. मग आज आपण पुढील 7 मुळाक्षरे शिकणार आहोत. Today we are going to learn next 7 letters of them. आणि इतकंच नाही, तर शेवटी आपण 3 स्पेशल मुळाक्षरे शिकणार आहोत. At the end, we are going to learn 3 more special letters, which are not very commonly used but are important. चला करूया सुरुवात. आता तुम्ही प्रत्येक अक्षर नीट ऐका आणि माझ्या मागून म्हणा. Let's start today's lesson. You need to listen carefully and repeat after me, okay? श, श, स, ह, ळ, क्ष, ज्ञ. गुड जॉब, खूप छान. आता आपण अजून गमतीशीररित्या पुन्हा एकदा अक्षरे बोलूया हा. नाव लेट्स रिपीट द लेटर्स इन मोर इंटरेस्टिंग वे. रेडी? तयार? श श शहामृग. श ष षटकोन. स स ससा. ह ह हत्ती. ळ ळ बाळ. क्ष क्ष क्षत्रिय. ज्ञ ज्ञ ज्ञानेश्वर. वाव, शाबास, खूप मस्त. आय एम सो प्राऊड ऑफ यू ऑल. आणि आता वेळ आली आहे ते 3 स्पेशल मुळाक्षरे शिकायची. नाव इट्स टाइम टू लर्न दोज 3 स्पेशल लेटर्स. आता तुम्ही प्रत्येक अक्षर नीट ऐका आणि माझ्या मागून म्हणा हा. रू, अंग, अन. आता आपण अजून गमतीशीररित्या पुन्हा एकदा अक्षरे बोलूया हा. नाव लेट्स रिपीट द लेटर्स इन मोर इंटरेस्टिंग वे. रू रू ऋषी. अंग अंग वाङ्मय. अन अन चिंच. खूप छान, वेल डन. आणि आता होमवर्क टाइम. तुम्हाला या अक्षरांचा सराव करायचा आहे घरी. यू नीड टू प्रॅक्टिस प्रोनाउन्सिंग दिस लेटर्स ॲट होम. भेटूया पुढच्या तासाला. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि हो, अभ्यास पण करत राहा. बाय.